नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत बीजगणितामधील तिसरे प्रकरण अंकगणिती श्रेणी। आणि या प्रकरणामधील दोन मूलभूत संकल्पना या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली संकल्पना आपण शिकलो क्रमिका। क्रमिका म्हणजे काय, आणि त्यानंतर दुसरी संकल्पना आपण शिकलो आहोत श्रेणी म्हणजे काय। त्यानंतर आहे पुढची संकल्पना अंकगणिती श्रेणी। तर आज आपण या व्हिडिओमध्ये अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे समजावून घेऊ, आणि त्याचबरोबर आपण क्रमिका, श्रेणी आणि अंकगणिती श्रेणी यांच्यामधील फरक काय आहे तोही समजावून घेणार आहोत। तर या ठिकाणी पहा, अंकगणिती श्रेणीची व्याख्या आपण घेतलेली आहे। दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर असेल तर त्या क्रमिकेस आपण अंकगणिती श्रेणी असे म्हणतो, किंवा त्या क्रमिकेस अंकगणिती श्रेणी असे म्हणतात। अशा श्रेणीत tn अधिक 1 वजा tn हा जो फरक आहे याला d म्हणजेच हा सामान्य फरक असतो असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत किंवा म्हणू शकतो। तर याचं आपण उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत। समजा इथं जर आपण 2, 6, 10, 14, 18 या पद्धतीमध्ये क्रमिका घेतली, तर या क्रमिकेमधील पहिलं जे पद आहे इथं आपल्याला दाखवता येईल। इथं पहा t1 म्हणजे पहिलं पद, तर t1 बरोबर 2, t2 म्हणजे दुसरे पद 6, t3 म्हणजे तिसरे पद 10, t4 चौथे पद 14 आणि t5 पाचवे पद जे आहे 18। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, d म्हणजे साधारण फरक, हा सामान्य फरक शोधायचा आहे। आणि शोधताना आपल्याला कोणत्याही पदांमधील न शोधता, म्हणजे उदाहरणार्थ 2 आणि 14 यांच्यातला फरक 6, 18, 6, 14 यांच्यातील फरक न शोधता आपल्याला क्रमागत पदांमधील, दोन क्रमागत पदांमधील फरक शोधायचा आहे। क्रमागत म्हणजे 2 आणि 6 ही एकानंतर एक येणारी जी पदे असतात त्यांना आपण क्रमागत म्हणतो। 6 आणि 10 हे क्रमागत आहेत, 10 आणि 14 ही सुद्धा क्रमागत पदे आहेत, 14, 18 ही क्रमागत पदे आहेत। तर या ठिकाणी d हा सामान्य फरक जो आहे, साधारण फरक आहे, तर आपल्याला नंतरच्या पदामधून आधीचं पद वजा करायचं आहे। इथं आपल्याला tn अधिक 1 वजा tn करा असं सांगितलेलं आहे। tn अधिक 1 वजा tn म्हणजे n ची किंमत जर समजा 4 असेल तर 4 अधिक 1 म्हणजे पाचवे पद, t5 मधून t4 वजा करा असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। तर d काढण्यासाठी आता आपण t5 मधून t4 इथं वजा करू। पाचवे पद जे आपल्याला दिले 18 वजा 14, किंवा याला आपण समोर दाखवूया, तर 18 वजा 14, 18 तून 14 वजा केल्यास वजाबाकी येईल 4। मग या दोन क्रमागत पदांमधला फरक 4 आहे। मग आपल्याला 14 आणि 10 मधील या दोन क्रमागत पदांमधील फरक परत पाहायचा आहे। तर आता t4 म्हणजे चौथ्या पदातून तिसरे पद वजा करू। तर या ठिकाणी 14 वजा 10 म्हणजे परत 4। त्यानंतर तिसऱ्या पदामधून आधीचे पद, दुसरे पद वजा करायचे। तर इथं 14 मधून 10 वजा केले तर 4 आलं होतं। मग आता तिसरं पद जे आहे 10 मधून 6 आपल्याला वजा करायचे आहेत, आधीचं पद, फरक परत 4च मिळालाय। आणि त्यानंतर शेवटी आता दुसऱ्या पदामधून पहिले पद आपल्याला वजा करायचे। दुसरं पद आपल्याला 6 दिलंय, यामधून 2 वजा केल्यास फरक निघालाय 4। हा सामान्य फरक, साधारण फरक स्थिर आहे म्हणजे समान आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे। तर या ठिकाणी मित्रांनो
आपल्या लक्षात आलं असेल की जर दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक हा जर समान असेल, स्थिर असेल, तर त्या क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी असे म्हणतो. यानंतर आपण दुसरं उदाहरण इथं पाहूया. समजा क्रमिका आहे 2, 5, 9 आणि 15. तर या ठिकाणी अशा पद्धतीने क्रमिका आपल्याला दिली असेल तर इथं T1 म्हणजे पहिले पद जे आहे ते 2, दुसरे पद 5, तिसरे पद 9, चौथे पद 15. तर आपल्याला काय करायचं आता, साधारण फरक D काढायचा आहे कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील. तर इथं पहा D बरोबर शेवटचं पद आपल्याला इथं दिलेलं आहे T4, त्यामधून आधीचं पद आपण वजा करू. तर 15 मधून 9 वजा करा, तर इथे येईल 6 उत्तर. त्यानंतर पुन्हा D ची किंमत आपण काढतोय. तर या ठिकाणी आता तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचंय. T3 मधून T2 ला वजा करा. तर 9 मधून आपण 4 वजा केले म्हणजे 5 उरले. आणि आता D बरोबर पुन्हा T2 वजा T1 म्हणजे 5 मधून 2 वजा केले तर 3 उरले. तर या ठिकाणी प्रत्येक वेळेस येणारा जो साधारण फरक आहे हा स्थिर नाही, ज्याला आपण सामान्य फरक किंवा साधारण फरक कसा नाहीये, स्थिर नाही. स्थिर नाहीचा अर्थ काय होतो, समान नाही, सारखा नाही. आणि म्हणून ही जी क्रमिका आहे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. तर दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी होण्यासाठी कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक हा स्थिर असणे, समान असणे आवश्यक असते, तरच ती क्रमिका ही अंकगणिती श्रेणी होऊ शकते. आणि फरक काढण्यासाठी आपण काय करतोय, नंतरच्या पुढच्या पदामधून आधीचं पद आपल्याला प्रत्येक वेळी वजा करायचं असतं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे मग श्रेणी, अंकगणिती श्रेणीचे पहिले पद जर आपण A घेतलं तर आणि सामान्य फरक जर D असेल तर ती श्रेणी कशा प्रकारे तयार होते, तर पहिलं पद म्हणजे T1 बरोबर A होईल. दुसरं पद, पुढचं जे पद आहे तर पहिल्या पदामध्ये आपल्याला साधारण फरक, सामान्य फरक मिळवायचा आहे म्हणजे T2 ची किंमत A अधिक D होईल. मग या पदामध्ये परत D मिळवायचे आहेत. प्रत्येक आलेल्या पदामध्ये D मिळवत गेलो की पुढचं पद आपल्याला मिळत राहतं. मग T3 हे जे पद मिळणार आहे A अधिक D म्हणजे दुसरं पद, अधिक D म्हणजे सामान्य फरक, म्हणजे काय होईल, T3 ची किंमत A अधिक 2D. मग त्यानंतर T4 ची किंमत होईल A अधिक 3D. T5 ची किंमत, पाचवे पद आपल्याला पहिल्या पदामध्ये 4D मिळवून मिळणार आहे. या पद्धतीनं आपल्याला समजा 20व्या क्रमांकाचं पद काढायचं असेल T20, तर त्यासाठी आपल्याला A मध्ये म्हणजे पहिल्या पदामध्ये 20 मधून म्हणजे 20 मधून आपण 1 वजा केल्यास 19 राहतात. मग 19D म्हणजे साधारण फरकाची 19 पट पहिल्या पदात मिळवल्यास आपल्याला 20व्या क्रमांकाचे पद मिळणार आहे. या पद्धतीनं समजा आपल्याला 27व्या क्रमांकाचं पद काढायचं आहे तर पहिल्या पदामध्ये 26D आपल्याला मिळवायचे आहेत. म्हणजे ज्या क्रमांकाचं पद आपल्याला काढायचंय त्यापेक्षा 1D कमी घेऊन आपल्याला पहिल्या पदामध्ये मिळवल्यास त्या अंकगणिती श्रेणीचे विचारलेलं पद आपल्याला मिळत असतं. त्यानंतर आता इथं पहा, पहिले पद A आणि सामान्य फरक D असलेली अंकगणिती श्रेणी या प्रकारे असते. तर अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे या उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल. आता आपण
अंकगणिती श्रेणी, क्रमिका आणि श्रेणी यांच्यामधील फरक व्यवस्थित समजावून घेऊया, कारण यामधील फरक जर आपल्याला कळाला तरच हे प्रकरण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकतं. तर तिन्ही आतापर्यंत पहिला, दुसरा आणि हा तिसरा तिन्ही व्हिडिओचा सारांश आणि त्यामधला महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपण सुरुवात केली होती प्रकरणाची क्रमिकेपासून. तर क्रमिका म्हणजे काय, तर त्यासाठी आपण व्याख्या केली होती, ठराविक नियमानुसार ठराविक क्रमाने मांडणी केलेल्या संख्यांचा संच म्हणजे क्रमिका होय. म्हणजे थोडक्यात संख्यांचा संच म्हणजे क्रमिका, पण सर्वच संख्यांचे संच हे क्रमिका नाहीत. तर ठराविक नियमानुसार ठराविक क्रमाने मांडणी केलेल्या संख्यांचा संच म्हणजे क्रमिका. तर क्रमिकेची काही उदाहरणं इथं आपण घेतलेली आहेत. जसं पहिलं उदाहरण पहा, 1, 4, 7, 10, 13. तर ही क्रमिका आहे. त्यानंतर 2, 4, 8, 16, 32 ही सुद्धा क्रमिका आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता नियम वापरलाय, तर आधीच्या पदामध्ये 3 मिळवून आपल्याला पुढचं पद मिळत जात आहे. 1 मध्ये 3 मिळवले 4, 4 मध्ये 3 मिळवले 7, 7 मध्ये 3 मिळवले 10. या पद्धतीने आपल्याला हा संख्या समूह मिळत राहतो, म्हणून ही क्रमिका आहे. दुसऱ्या ठिकाणी इथं काय झालंय, 2, 4, 8, 16, 32. तर आधीच्या पदाला इथं मिळवून म्हणजे बेरीज करून पुढचं पद येत नाहीये, तर गुणून पुढचं पद मिळत आहे. 2 ला पण 2 ने गुणलं म्हणजे 4, 4 ला 2 ने गुणलं 8, 8 ला 2 ने गुणलं 16, पुढे 16 ला 2 ने गुणलं 32. आणि या पद्धतीनं आधीच्या पदाला 2 ने गुणल्यास आपल्याला पुढचे पद मिळत राहणार आहे, म्हणून हा संख्या समूह सुद्धा क्रमिका आहे. त्यानंतर तिसरं जे उदाहरण आपण इथे घेतलंय, 1, 4, 9, 16, 25. तर हा जो संख्या समूह आपल्याला इथं दिसतोय, तर हा काय आहे, इथं आपण आधीच्या पदामध्ये विशिष्ट संख्या मिळवून किंवा आधीच्या पदाला विशिष्ट संख्येने गुणून किंवा भाग देऊन पुढचं पद या ठिकाणी मिळत नाहीये. तर इथं या ज्या संख्या आलेल्या आहेत या पूर्ण वर्ग संख्या आहेत. म्हणजे नैसर्गिक संख्यांचे वर्ग आपण या संख्या समूहामध्ये घेतलेत. जसं 1 हा 1 चा वर्ग, हा 2 चा, हा 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, या पद्धतीने. म्हणजे नैसर्गिक संख्यांचे वर्ग या नियमानुसार आपण हा संख्या समूह घेतला, म्हणून हा संख्या समूह क्रमिका आहे. त्याच पद्धतीने इथं 1, 8, 27, 64, 125 हा जो संख्या समूह आहे, तर हा देखील नैसर्गिक संख्यांचा घन, नैसर्गिक संख्यांचे घन आहेत, म्हणून हा समूह सुद्धा क्रमिका आहे. तर ही चारही उदाहरणं मित्रांनो क्रमिका असण्याची आहे. मग क्रमिका कोणती नसेल तर उदाहरणात पहा. समजा आपण इथं संख्या समूह घेतला 3, नंतर 7, 17, 3/25, इथं 35. या पद्धतीने जर संख्या समूह घेतला तर या संख्या समूहाची मांडणी कोणत्या ठराविक नियमानुसार झालेली नाही, आणि म्हणून हा संख्या समूह क्रमिका होणार नाही. तर मित्रांनो ही चारही उदाहरणं क्रमिका आहेत. आता यामधील काही उदाहरणं हे श्रेणी पण होतील आणि काही उदाहरणं अंकगणिती श्रेणी पण होतील, पण सर्वच उदाहरणं हे श्रेणी आणि अंकगणिती श्रेणी असणार नाहीत. तर क्रमिका काय हे जर लक्षात आलं असेल तर पुढचा जो भाग आपण शिकलो होतो श्रेणी, त्याला आता आपण समजावून घेऊया. तर श्रेणी म्हणजे अशी विशिष्ट क्रमिका की जिच्या कोणत्याही 2 पदांमधील संबंध सारखाच असतो. तर श्रेणी म्हणजे विशिष्ट क्रमिका असते. म्हणजे थोडक्यात श्रेणी होण्यासाठी क्रमिका असणे आवश्यक आहे. आता एखादा उदाहरण क्रमिका नाही आणि ही श्रेणी होईल असं शक्यच नाही. जो संख्या समूह क्रमिका नाही तो संख्या समूह हा श्रेणी होऊ शकणार नाही. श्रेणी होण्यासाठी दिलेला संख्या समूह, दिलेला संख्यांचा संच हा क्रमिका असणं आवश्यक आहे. क्रमिका असेल तरच ती श्रेणी होईल. आणि क्रमिका सर्वच क्रमिका या श्रेणी असत नाहीत.
तर त्यातील काही विशिष्ट क्रमिका याच श्रेणी असतात. अशा क्रमिका की ज्यांच्या कोणत्याही दोन पदामधील संबंध सारखाच असतो. तर संबंध या शब्दासाठी आता आपण क्रिया ज्या येतील त्या लक्षात घ्यायच्या आहे. कोणत्याही दोन म्हणजे आधीच्या पदामध्ये विशिष्ट संख्या मिळवून पुढचं पद जर मिळत असेल म्हणजे बेरीज करून मिळत असेल, किंवा आधीच्या पदामधून विशिष्ट पद वजा करून पुढचं पद आपल्याला मिळत असेल म्हणजे वजाबाकी करून पुढचं पद मिळत असेल प्रत्येक वेळेस, किंवा आधीच्या पदाला विशिष्ट संख्येने गुणून आपल्याला पुढचं क्रमागत पद मिळत असेल, किंवा आधीच्या पदाला विशिष्ट संख्येने भाग देऊन पुढचं पद जर मिळत असेल, तर त्यासाठी म्हणजे त्या सर्वांचा व्यापक अर्थ इथं संबंध या शब्दामध्ये दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात आधीच्या पदामध्ये विशिष्ट संख्या मिळवून किंवा वजा करून किंवा आधीच्या पदाला गुणून किंवा आधीच्या पदाला विशिष्ट संख्येने भाग देऊन पुढचं पद आपल्याला जर मिळत असेल तर ती क्रमिका श्रेणी असू शकते. यापेक्षा वेगळा संबंध जर क्रमिकेमध्ये मिळत असेल तर ती क्रमिका होईल परंतु श्रेणी असणार नाही. याच 4 उदाहरणापैकी आता कोणत्या क्रमिका आहे आणि श्रेणी आहे ते आपण समजावून घेऊया. हीच संख्या समूह खाली घेतलेले आहेत. तर इथं पहा 1 4 7 10 13. तर हा संख्यांचा समूह क्रमिका आहे कारण यातील प्रत्येक पद आधीच्या पदामध्ये 3 मिळवून आपल्याला पुढचं पद मिळत जात आहे आणि म्हणून ही क्रमिका आहे आणि श्रेणी सुद्धा आहे. त्यानंतर इथं नंबर 2 2 4 8 16 32 हा संख्या समूह सुद्धा क्रमिका आहे आणि श्रेणी पण आहे कारण यातील प्रत्येक पद जे आहे पुढचं पद हे आधीच्या पदाला 2 ने गुणून आपल्याला मिळत आहे. विशिष्ट संख्येने आधीच्या पदाला गुणून पुढचं पद आपल्याला या ठिकाणी मिळत आहे म्हणून ही क्रमिका श्रेणी आहे. त्यानंतर आता तिसरं जे उदाहरण आपण इथे घेतलंय 1 4 9 16 25. तर हा संख्यांचा समूह क्रमिका आहे कारण या ठिकाणी आपण नैसर्गिक संख्यांचे वर्ग या नियमानुसार हा संख्यांचा समूह संच घेतलेला आहे. म्हणून हा संख्यांचा समूह ठराविक नियमानुसार ठराविक क्रमाने मांडणी केलेला आहे म्हणून हा क्रमिका आहे परंतु श्रेणी नाही. श्रेणी नसण्याचं मुख्य कारण काय आहे की यातील प्रत्येक पद हे आधीच्या पदामध्ये विशिष्ट संख्या मिळवून किंवा वजा करून किंवा आधीच्या पदाला विशिष्ट संख्येने गुणून किंवा भाग देऊन मिळत नाही तर वेगळ्या नियमानुसार हा संख्यांचा समूह आलेला आहे म्हणून ही क्रमिका आहे परंतु श्रेणी नाही. त्याच पद्धतीनं 1 8 27 64 125 हा जो संख्यांचा समूह आहे हा देखील क्रमिका आहे कारण नैसर्गिक संख्यांचे घन या नियमानुसार हा संख्यांचा समूह आपण घेतलाय म्हणून तो क्रमिका आहे परंतु श्रेणी नाहीये. तर कोणतीही क्रमिका श्रेणी होण्यासाठी त्या क्रमिकेचं पुढचं पद एकतर विशिष्ट संख्या मिळवून मिळालं पाहिजे किंवा विशिष्ट संख्या वजा करून मिळालं पाहिजे किंवा विशिष्ट संख्येने गुणून पुढचं पद मिळालं पाहिजे किंवा विशिष्ट संख्येने भाग देऊन आपल्याला पुढचं पद मिळत गेलं पाहिजे तरच ती क्रमिका श्रेणी असू शकते अन्यथा तरी श्रेणी असणार नाही. आणि त्यानंतर आहे पुढे आपण आजच्या सुरुवातीच्या भागात जे शिकलो अंकगणिती श्रेणी. मग आता या ठिकाणी क्रमिका आणि श्रेणींमधला फरक लक्षात आला असेल. म्हणजे प्रत्येक श्रेणी ही क्रमिका असते परंतु सर्वच क्रमिका या श्रेणी नसतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काही ठराविक क्रमिकाच या श्रेणी असू शकतात आणि मग ज्या क्रमिका श्रेणी असतील त्याच अंकगणिती श्रेणी होऊ शकतात. अन्य क्रमिका अंकगणिती श्रेणी होणार नाही. तर अंकगणिती श्रेणीची व्याख्या पण इथे घेतली आहे. अंकगणिती श्रेणी म्हणजे अशी विशिष्ट क्रमिका
की जिच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक हा स्थिर असतो, समान असतो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, अंकगणित श्रेणी म्हणजे काय? अशी विशिष्ट क्रमिका की जिच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक जो आहे तो स्थिर असतो किंवा समान असतो. मग आता श्रेणी आणि अंकगणिती श्रेणी यांच्या व्याख्येमध्ये काय फरक आहे? तर श्रेणीची आणि अंकगणिती श्रेणीची व्याख्या आपण समानच केली आहे. असं म्हटलं होतं, श्रेणी म्हणजे अशी विशिष्ट क्रमिका की जिच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील, इथं फरकच्या ऐवजी संबंध हा शब्द आपण वापरला होता. आणि संबंध या शब्दाचा अर्थ मिळवून, वजा करून किंवा गुणून किंवा भाग देऊन पुढचं पद जर मिळत असेल तर ती श्रेणी असते. आणि जर दिलेल्या क्रमिकेमधील म्हणजे अंकगणिती श्रेणी म्हणजे अशी विशिष्ट क्रमिका की जिच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक, केवळ फरकच म्हणजे त्यांची वजाबाकी जर स्थिर असेल, समान असेल तर ती क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असते. तर लक्षात घ्या मित्रांनो, श्रेणी, आता पहा, कोणतीही क्रमिका अंकगणिती श्रेणी होण्यासाठी किंवा कोणताही संख्यांचा संच किंवा समूह हा अंकगणिती श्रेणी होण्यासाठी सर्वात आधी तो समूह क्रमिका असणे आवश्यक आहे. जर तो क्रमिका असेल तरच तो समूह श्रेणी असू शकतो, आणि जर तो श्रेणी असेल तरच तो अंकगणिती श्रेणी होऊ शकतो. कारण म्हणजे काही संख्यांचे समूह हे क्रमिका असतात पण श्रेणी नसतात, आणि जे श्रेणी नसतात ते अंकगणिती श्रेणी सुद्धा होणार नाहीत. तर या ठिकाणी श्रेणी आणि अंकगणिती श्रेणी मधला फरक जर लक्षात घ्यायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, एक शब्दाचा फरक आहे इथं. श्रेणी म्हणजे अशी क्रमिका की जिच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील संबंध हा सारखा असतो, स्थिर असतो. आणि संबंध या शब्दाचा अर्थ आपण काय घेणार आहोत? मिळवून किंवा वजा करून किंवा गुणून किंवा भाग देऊन. आणि फरक या शब्दाचा अर्थ, मग अंकगणिती श्रेणीची व्याख्या आपण काय केली? अंकगणिती श्रेणी म्हणजे अशी विशिष्ट क्रमिका की जिच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक हा स्थिर असतो. फरक म्हणजे त्यामधील वजाबाकी ही समान असते. तर अशा क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी असे म्हणतो. आता वरची 4 उदाहरणं आपण पुन्हा खाली घेऊ आणि त्यामध्ये कोणतं उदाहरण क्रमिका आहे, श्रेणी आहे आणि अंकगणिती श्रेणी आहे ते समजावून घेऊ. पहिलं उदाहरण आपण घेतलं होतं 1, 4, 7, 10, 13. तर या संख्यांचा समूह जो आहे हा क्रमिका आहे, कारण ठराविक नियमानुसार ठराविक मांडणी केलेल्या संख्यांचा संच आहे. मग हा क्रमिका आहे, त्याचबरोबर हा श्रेणी पण आहे. का? कारण यातील प्रत्येक पद आपल्याला आधीच्या पदामध्ये विशिष्ट पद मिळवून, विशिष्ट संख्या मिळवून मिळत आहे, म्हणून श्रेणी आहे. आणि श्रेणी आहे त्याचबरोबर अंकगणिती श्रेणी सुद्धा आहे, कारण कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक म्हणजे 13तून 10 वजा करा, फरक 3, 10तून 7, 3, 7 मधून 4 वजा केले 3 आणि 4 मधून 1 वजा केला तर 3च, म्हणजे सामान्य फरक हा इथं स्थिर येतो. म्हणजे क्रमिका आहे, श्रेणी आहे आणि अंकगणिती श्रेणी पण आहे. नंबर 2, 2, 4, 8, 16, 32. तर हा संख्यांचा समूह क्रमिका आहे, कारण संख्यांचा समूह ठराविक नियमानुसार ठराविक क्रमाने मांडणी करून आलेला आहे. मग क्रमिका आहे त्याचबरोबर श्रेणी आहे, कारण प्रत्येक पद आधीच्या पदाला विशिष्ट संख्येने गुणून आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे, पुढचं पद मिळालेलं आहे. मग इथं ही श्रेणी पण आहे, पण अंकगणिती श्रेणी मात्र नाहीये. का? कारण यातील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक 32 मधून 16 वजा करा, उत्तर येईल 16. 16तून 8 वजा केल्यास उत्तर 8. 8 मधून 4 वजा केले 4. 4 मधून 2 वजा केल्यास 2. प्रत्येक वेळी येणारा सामान्य फरक किंवा साधारण फरक हा स्थिर नाही, समान नाही, म्हणून हा संख्यांचा समूह क्रमिका आहे, श्रेणी आहे, परंतु अंकगणिती श्रेणी नाही. त्यानंतर तिसरं आणि चौथं उदाहरण, इथं नैसर्गिक संख्यांचा वर्ग
ह्या ज्या संख्या आपण घेतल्यात क्रमिका आहे, श्रेणी नाही आणि अंकगणिती श्रेणी नाही. श्रेणी होण्यासाठी पुढचं पद आधीच्या पदामध्ये विशिष्ट संख्या मिळवून किंवा वजा करून किंवा गुणून किंवा भाग देऊन मिळायला हवं होतं, तर ती श्रेणी असू शकली असती. आणि अंकगणिती श्रेणी होण्यासाठी पुढचं पद हे विशिष्ट संख्या मिळवूनच यायला हवं, तरच ती अंकगणिती श्रेणी होऊ शकली असती. मग त्याच पद्धतीनं शेवटचं जे उदाहरण आहे मित्रांनो, 1, 8, 27, 64 आणि 125 हे नैसर्गिक संख्यांचे घन आहेत. आणि नैसर्गिक संख्यांचे घन असणारा संख्यांचा समूह हा क्रमिका आहे, परंतु श्रेणी नाही. आणि श्रेणी नाही म्हणून अंकगणिती श्रेणी सुद्धा नाही. तर या मूलभूत संकल्पनांमधला फरक आपल्याला हे प्रकरण चांगल्या पद्धतीनं समजण्यासाठी लक्षात येणं गरजेचं आहे. आणि मला आशा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून या तिन्ही मूलभूत संकल्पनांमधील फरक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणामधील सराव संच पाहूया. तर पुन्हा एकदा समराइज मध्ये आपण म्हणू शकतो की संख्यांचा समूह म्हणजे क्रमिका. जो संख्यांचा समूह ठराविक नियम आणि ठराविक क्रमाने मांडणी करून मिळतो तो क्रमिका. मग सर्वच क्रमिका श्रेणी नाहीत, यातील काही ठराविक क्रमिका श्रेणी आणि श्रेणीमधील ठराविक श्रेणी या अंकगणिती श्रेणी असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी थांबूया. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.